महिलांना आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न हे राज्यकर्ते मांडताना दिसत नाही का? किंवा काय नेमकी परिस्थिती आहे? अगदीच मनोज सर, मला असं वाटतं की टक्का का घसरतो मतदानाचा, याच्यावर अगदी जेंडरच्या लेन्सनी जरी आपण पाहिलं, तरी याच्यामागे अनेक मुद्दे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महिलांची मतदारांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये ही पहिली अशी निवडणूक आहे की जिथे महिला सेंट्रिक मुद्दे हे मानले गेलेले आहेत. म्हणजे त्याची लाडकी बहीण योजना जी आहे, त्याच्यात विरोधक असतील किंवा अगदी सत्ताधारी असतील, हे या विभागामार्फत बोलताना आपल्याला दिसून येत आहेत. ज्या विभागामध्ये कधी काळी पैसा दिला जात नव्हता किंवा जो विभाग निधीसाठी सतत रिक्वेस्ट विनवण्या करवल्या जात होत्या, त्याच विभागामार्फत मात्र आता दोन्हीही बाजूने त्या विभागाच्या सहाय्याने योजना ज्या आहेत त्या घोषित करण्यात येत असतानाच आपल्याला दिसून येतं. पण ही झाली घोषणा किंवा जाहीरनाम्यांचा विषय. जर आपण नीट बघितलं तर या सगळ्यांमध्ये म्हणजे महिला केंद्री ही निवडणूक आहे का, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं का? तर याच्यामध्ये डिबेट असेल. याचं कारण असं आहे की एक लाडकी बहीण योजना ही जर सोडली तर त्याच्या व्यतिरिक्त महिलांच्या मुद्द्यांवर खरं तर कुठेही बोललं गेलेलं नाहीये. आता महिलांचे मुद्दे हा जरा आपण थोडासा वेगळ्या बाजूला मुद्दा हा जर ठेवला, तरीही पक्षांना जर खरोखरीच महिलांसाठी काही करायचं असेल तर पहिलं जे आहे ते म्हणजे ते उमेदवारी तर डेफिनेटली देऊ शकतात. पण जर आपण एक नजर टाकली की या विधानसभेमध्ये किती महिलांना उमेदवारी दिली गेलेली आहे, तर एकूण उमेदवारांच्या केवळ 6 ते 7% महिलांना उमेदवारी दिली गेलेली आहे. आता ज्या पद्धतीनं महिला मतदारांची संख्या वाढतीये आणि महिलांच्या योजनांसाठी इतक्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, पण त्याच वेळेला महिलांना उमेदवारी मात्र नगण्य म्हणता येईल अशी आपल्याला दिली गेलेली आहे. माझ्याकडे काही आकडेवारी आहे, आपण जर त्याच्यावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येतंय की आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 461 महिला आमदार ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. या निवडणुकीमध्ये 250हून अधिक महिला उमेदवार ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत. एकूण 436 उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांपैकी 6 ते 7% इतक्याच फक्त महिला ज्या आहेत त्या रिंगणामध्ये उतरलेल्या दिसतात. आता जर आपण पक्षनिहाय बघितलं की महिलांना कुठल्या पक्षाने उमेदवारी जास्त दिलेली आहे, तर हे जर आपण पाहिलं तर एकूण महिला उमेदवार ज्या आहेत त्या 250 पेक्षा थोड्या जास्त आहेत. महायुतीने 30 महिला उमेदवार दिलेले आहेत, त्यापैकी भाजपने 18 उमेदवार दिलेले आहेत. आता एका बाजूला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतोय, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार देणारी भाजप जी आहे ती एक पार्टी आपल्याला दिसून येते. शिवसेना एकनाथ शिंदे गटांपैकी 8 महिला उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जे आहेत, जे सतत सांगतात की आम्ही पुरोगामी आहे, आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये, त्या गटामध्ये मात्र आपल्याला सगळ्यात कमी म्हणजे 4 महिला उमेदवार दिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं महिलांसाठी आमचं राज्य आहे, आम्ही लाडक्या बहिणींना अशा प्रकारचे संसाधनं उपलब्ध करून देतो आहोत, महिला सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात, पण त्याच महायुतीमध्ये महिला उमेदवार ज्या आहेत त्या अतिशय कमी असलेल्या आपल्याला दिसून येतात. याच्या अगदी विरोधात आपण जर पाहिलं तर महिला विकास आघाडीला ज्या आहेत त्यांनी 30 महिला उमेदवार दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये 11 महिला उमेदवार दिले गेलेले आहेत. आता आपल्याला असं वाटेल की ही संख्या जी आहे ती थोडीशी जास्त आहे, पण महिला उमेदवार देऊन सेन्सिटायझेशन करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाने केलेला आहे का, ही अभ्यासण्याची गोष्ट आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 10 उमेदवार दिलेले आहेत आणि काँग्रेस जी सगळ्यात जुनी पार्टी आहे असं म्हटलं जात आहे, आम्ही पुरोगामी आहोत. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी महिला राज आणण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्रामध्ये केवळ 9 महिला उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत. आता ही सगळी आकडेवारी जर आपण पाहिली तर बहिणी लाडक्या ह्या फक्त पैसे वाटण्यासाठी, मत देण्यासाठी वापरल्या गेल्यात का, याच्यावरही खरं तर मतदारांनी विचार करायला हव्यात. ज्या पद्धतीनं प्रचार झालेला आहे आणि मी सातत्यानं हे म्हणते की महाराष्ट्राच्या इतिहासामधली ही पहिली अशी विधानसभेची निवडणूक आहे जिथे महिला ज्या आहेत त्या केंद्रस्थानीच ठेवले गेलेल्या आहेत. पण दुर्दैवानं या महिला केंद्रस्थानी का ठेवले गेलेल्या आहेत, जर आपण महिला मतदारांची संख्या पाहिली तर सर्वच विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येते की महिलांची संख्या जी आहे, मतदार महिलांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढताना दिसून येते. त्याच्यामुळे
महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवलेलं जरी असलं तरी एक लाडकी बहीण सोडली तर महिलाचे जे मुद्दे आहेत ज्यावर खरं तर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत ते मुद्दे मात्र प्रचारातनं गायब झालेले आपल्याला दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना डिमोरलाइज केलं जाईल असं एक नाही तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ही विधानं केलेली आहेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या जनतेनं याचा कुठल्याही प्रकारे विरोध केलेला नाहीये. त्यामुळे महिला सेंट्रिक निवडणूक होत असताना महिलांच्या मुद्द्यांवर बोलायचं नाही, केवळ योजनांवर बोलायचं, महिलांना उमेदवारी द्यायची नाही. मग अशा वेळेला महिला कोणाला मतदान करतील? मला असं वाटतं महिला ज्या आहेत त्या अतिशय सुज्ञ आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनीही जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणाबाजी न करता मुळातच महिलांना काय देता येईल यावरही विचार केला पाहिजे. कारण महिला आता आपण आपल्या लक्षात येतं की अनेक महिला ज्या आहेत त्या याच्या आधी घरातलं कोण पुरुष असेल, कर्ते पुरुष असतील ते ज्यांना सांगतील त्यांनाच मतदान खरं तर ते करायचे आहेत. हे तुम्हाला आम्हाला ग्राउंडवरची ही रियालिटी माहिती आहे. आता मात्र परिस्थिती बदलतीये. महिला विचार करतायत कुणाला मतदान करायचंय कुणाला नाही करायचंय यासाठी त्यांची स्वतःची अशी काही रणनीती आहे. त्या विचार करतायत की मला काय मिळालं आणि मला काय मिळायला हवं ह्या स्वतः त्या विचार करतायत. त्याच्यामुळे राजकीय पक्षांनीही थोडंसं मला असं वाटतं सामंजस्याने वागण्याची गरज आहे. आणि महिलांना उमेदवारी नाही पण घोषणा मात्र महिलांना. तर महिला केवळ मतदान करणार आहेत का? तर महिला मतदार जर जास्त असतील तर महिला मतदारांना महिला उमेदवार का कमी आहेत या सगळ्याचे प्रश्न जे आहेत ते खरं तर विचारण्याची ही वेळ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण सातत्याने चर्चा करतोय की मतदानाचा टक्का जो आहे तो का बरं घसरलेला आहे. वेगवेगळी कारणं आहेत. महिला आणि बालविकास विभागाने यावेळेस एक निवडणूक आयोगाच्या मदतीनं एक नवीन योजनाही सुरू केलेली आहे आणि ती म्हणजे पाळणा घराची. तर तुम्हाला जर तुमच्या मुलांना कुठे ठेवायची सुविधा नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे आपलं मूल त्या पाळणा घरामध्ये ठेवून मतदानाला जाऊ शकतात. इतक्या पुढच्या लेवलपर्यंत जाऊन जर लोक यंत्रणा काम करत असेल तर मला असं वाटतं नागरिक म्हणून ही आपलीही खरं तर जबाबदारी आहे की 5 वर्ष जेव्हा आपण आपल्या हक्कांबद्दल बोलणार असू तर आपण आपलं कर्तव्य जे आहे ते खरं तर पार पाडलंच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं मत जे आहे ते दिलंच पाहिजे. या सगळ्यासाठी मी कन्क्लूड करताना 1-2 वाक्य सांगेल. मला असं वाटतं ती 2 वाक्य तुम्हा सगळ्यांना नक्कीच उपयोगाची असतील आणि तुम्ही जरा त्याबद्दल विचार नक्की कराल. दिनकर कवी जे आहेत ते असं म्हणतात की नहीं पाप का भागी केवल व्याधी, नहीं पाप का भागी केवल व्याध. व्याध म्हणजे ज्याच्या याच्यावर जो अपराध करतो त्याला व्याध म्हटलं जातं. नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय भी लिखेगा उनके अपराध. त्यामुळे तटस्थ राहू नका, आपली मतं व्यक्त करा, आपलं म्हणणं मांडा. कदाचित आपली मुद्दे जे आहेत ते प्रचारामध्ये आलेले नसतील पण मत देणं हा आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्यही आहे, ते नक्की बजावा. कारण जेव्हा आपण क्वेश्चन करू, आपण प्रश्न विचारू तेव्हा याची उत्तरं राज्यकर्त्यांकडनं आपल्याला हवी आहे आणि आपला संघर्ष जो आहे तो अजूनही चालू आहे. मनोज सर. खूप छान विस्तारानं त्याचं महिला मतदारांचं विश्लेषण केलं गेलं आहे.